गुड मॉर्निंग एव्हरीबडी. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. वन मोर टाइम या सेशनमध्ये वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सो चला, आपल्या प्रत्येक दिवसाची आपण जशी सुरुवात करतो तशी आपण करूया. सर्वांनी जरा शांत बसायचं आहे एका ठिकाणी. क्लोज युअर आईज अँड टेक अ डीप ब्रॅथ. 3 वेळा श्वास घ्यायचा आहे, लांब श्वास घ्यायचा आहे आणि त्याला हळूहळू बाहेर सोडायचा आहे. ओके, टेक अ डीप ब्रॅथ एव्हरीबडी. इन अँड आउट. In and out. In and out. सो वेलकम बॅक. वेलकम टू दिस मॉर्निंग अमेझिंग क्लास. सो सगळ्यात पहिली गोष्ट, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट एव्हर वी क्रिएट 2 टाइम्स इन अ लाईफ. ओके, जे काही आपण करतो ते आपण 2 वेळा करतो, एकदा माइंडमध्ये आणि एकदा ॲक्च्युअल लाईफमध्ये. सो आपल्याला पुढचे 28 दिवस सांगितल्याप्रमाणे पुढचे 28 दिवस आपल्याला एकच गोष्टीवर फोकस करायचा आहे दररोज. तीच गोष्ट लिहायची आहे. गोलमध्ये पण तीच गोष्ट व्हिज्युअलाइज करायची आहे. त्याच गोष्टीबद्दल विचार करायचा आहे ऑल द डे, वेन एव्हर यू रिमेंबर दिस क्लास. ठीक आहे, चला. सो सगळ्यात पहिलं आपलं जे काम आहे ते काय आहे? ओपन युअर नोटबुक, टेक युअर पेन अँड राईट ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल. तुमच्या आयुष्यातील 3 लोकांसाठी तुम्हाला काय लिहायचं आहे? ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे, थँक्यू लिहायचं आहे, की असे कोणते 3 लोक आहे ज्यांना तुम्ही थैंक यू म्हणू इच्छिता तुमच्या आयुष्यातले. राइट इट डाउन और दिल से लिखना. जो भी लिखना दिल से लिखना, अच्छे से लिखना, आराम से लिखना. ठीक आहे. 3 लोकांना ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. सांगितलं होतं मी ग्रॅटिट्यूड कसं लिहायचं आहे कालच्या बॅचमध्ये. थँक्यू लिहायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि का त्याला थँक्यू म्हणत आहात ते लिहायचं आहे डिटेलमध्ये. ठीक आहे. 3 लोकांना. रोज 3 नवीन लोकही असू शकतात, रोज 3 रिपीट लोकही असू शकतात. सो ज़्यादा सोचना नहीं, जो दिल में आया वो फटाफट लिख देने का. थँक्यू म्हणण्यासाठी थँक्यू म्हणण्यासाठी खूप गोष्टी आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हो गया लिख के? ओके, झालं लिहून. व्हेरी गुड. सो ये लिखना है रोज. रोज आपल्याला 3 लोकांप्रती काय लिहायचं आहे? ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. ओके. आणि आपल्या लाईफमधला जो काही गोल असेल, या 28 दिवसासाठी जो काही गोल तुम्ही ठरवला असेल, की या 28 दिवसामध्ये माझं हे गोल आहे, ते गोलसुद्धा लिहायचं आहे. आणि ते लिहिताना प्रेझेंटमध्ये लिहायचं, प्रेझेंटमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ, ती गोष्ट मला मिळालेली आहे अशा पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे. सो ते पण लिहा सर्वांनी जरा. ती गोष्ट मला मिळालेली आहे असं लिहायचं आहे. ठीक आहे. उद्या एक वेगळी हिलिंग मी तुमची घेणार आहे उद्या सकाळी.
त्यामुळे उद्याचा क्लास मिस करू नका. आणि शक्यतोवर क्लास मिसच करू नका कोणता, कारण की रेकॉर्डिंग, वी आर थिंकिंग दॅट वी शुड स्टॉप रेकॉर्डिंग, कारण रेकॉर्डिंगमुळे लाईव्हची संख्या कमी होते आणि रेकॉर्डिंग बघत नाही बरेच लोक मग. ठीक आहे. सो उद्या आपण एक हवाईन प्रेयर आहे, ज्याचं नाव आहे हो पोनो पोनो, त्याचं आपण हिलिंग घेणार आहोत. ठीक आहे. सो उद्याचा क्लास मिस करू नका. लिहिलं, गोल लिहिलं सर्वांनी? चलो. सो टुडेज स्पेशल मेडिटेशन इज अबाउट हेल्थ. ओके. काही लोक इथं असतील किंवा घरात आपल्या काही लोक असतील की ज्यांना हेल्थचे काही अडचणी असतात बऱ्याचदा. ओके. कुठेतरी काहीतरी दुखत असते, कुठेतरी काहीतरी त्रास होत असतो, रोज रोज गोळ्या घ्याव्या लागतात. ओके. रेग्युलरमध्ये. सो त्यांच्यासाठी आजची जे मेडिटेशन आहे ते खूप पॉवरफुल असणार आहे. ठीक आहे. सो आज त्या मेडिटेशनची आपण आता ती मेडिटेशनची आपण प्रॅक्टिस करू. आणि तेच मेडिटेशन तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता, किंवा उद्याच्या परवाच्या क्लासमध्ये त्यांना इन्व्हाइट करू शकता, किंवा एक सिम्पल टेक्निक, एक सिम्पल प्रोसेस तुम्हाला शिकवणार आहे, ते तुम्ही त्यांना सांगू शकता. ठीक आहे. चला. सो सर्वात आधी आपल्याला स्ट्रेट बसून जायचं आहे. आईज क्लोज. क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. पुन्हा एक श्वास घ्या. बाहेर सोडा. पुन्हा एक श्वास घ्या. बाहेर सोडा. ओके. नाव एव्हरीबडी, आपल्याला जिथं कुठं आपल्या शरीरामध्ये त्रास असेल, इन युअर बॉडी, वेअर एव्हर यू फील की काहीतरी त्रास आहे, वारंवार दुखणं आहे, किंवा फ्रोझन काहीतरी असते, की शोल्डर फ्रोझन असतो कधी कधी, कधी कधी पाय एका पर्टिक्युलर गोष्टीच्या पुढे जात नाही, हात हालत नाही, असं काही असते बऱ्याच लोकांना. चालताना त्रास होतो, बसताना उठताना त्रास होतो, त्या सर्वांसाठी. ओके. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. आणि प्रोसेस काय आहे समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही आता पुढचा श्वास घ्याल, ओके, नॉर्मली श्वास घेत राहायचा आहे. जेव्हा मी म्हणेल की एक श्वास घ्या लांब, तेव्हा तो लांब श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तो श्वास तुम्हाला होल्ड करायचा आहे. होल्ड करायचा म्हणजे तो श्वास घेतल्यानंतर त्याला आतमध्ये थांबवायचा आहे. आतमध्ये थांबवल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो, इमॅजिनरी, काल्पनिकरित्या इमॅजिन करायचं आहे की श्वासाला तुम्ही त्या ठिकाणी पाठवत आहात, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो त्या जागेला तुम्ही हील करत आहात. आणि सोबत सोबत मी काहीतरी वाक्य बोलेल, ते वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत. आणि मग हळूच तो श्वास सोडायचा आहे. त्याच्या आधी तुम्हाला असं वाटलं की आता मी जास्त वेळ थांबवू शकत नाही श्वासाला, तर त्याच्या आधी पण तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला त्याला तिथं घेऊन जायचं आहे आणि परत सोडायचं आहे. ठीक आहे. रेडी आहात तुम्ही? पुढचे काही मिनिट आपण ही प्रोसेस करणार आहोत. ओके. चलो. सो बी रेडी. क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे, त्याला होल्ड करायचा आहे, आणि होल्ड करून त्या जागेवर घेऊन जायचं आहे जिथे तुम्हाला पेन होतो. त्या जागेवर घेऊन जायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे की तुम्ही त्या जागेला हील करत आहात. यू आर हिलिंग दॅट पर्टिक्युलर प्लेस. त्याला तुम्ही हील करत आहात. आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे की मी माझ्या आंतरिक शक्तीने त्या पर्टिक्युलर जागेचं नाव घ्यायचं आहे, त्याला हील करत आहे. पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. मी माझ्या आंतरिक शक्तीने त्या पर्टिक्युलर जागेला हील करत आहे. आणि हळूहळू श्वास सोडा बाहेर. व्हेरी गुड. पुन्हा एकदा रिपीट करा. टेक अ डीप ब्रेथ. होल्ड. होल्ड करा. आणि त्या जागी त्या श्वासाला घेऊन जा. पुश युअर ब्रेथ ऑन दॅट प्लेस. आणि पुन्हा ते वाक्य रिपीट करा. मी माझ्या आंतरिक शक्तीने XYZ जे काही जागा असेल त्या जागेला मी हील करत आहे. मी माझ्या आंतरिक शक्तीने XYZ जी जागा असेल त्याला हील करत आहे. ओके. जर तुमचे हात त्या ठिकाणी जाऊ शकत असतील, तर हाताचे जे तळवे आहे ते त्या ठिकाणी ठेवायचे आहे, सो दॅट तुम्हाला अधिक चांगला एक्सपिरियन्स येईल. ठीक आहे. श्वास सोडायचा आहे हळूहळू पुन्हा. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ. असं आपल्याला कमीत कमी 15 ते 20 वेळा करायचं आहे. ओके. पुन्हा पुन्हा जे मी सांगितलं ते पुन्हा पुन्हा करायचं. टेक अ डीप ब्रेथ इन.
होल्ड अँड पुश. पुश करायचं त्या जागी आणि पुन्हा म्हणायचं आहे, माझ्या आंतरिक शक्तीने मी माझ्या शरीराचा XYZ पार्ट याला हील करत आहे. आणि श्वास सोडायचा आहे बाहेर. पुन्हा एकदा टेक अ डीप ब्रेथ. थोडं थोडं आता फास्ट करत जायचं. टेक अ डीप ब्रेथ इन, होल्ड अँड पुश. पुश करायचं त्या जागी आणि पुन्हा म्हणायचं आहे, माझ्या आंतरिक शक्तीने मी माझ्या शरीराचा XYZ पार्टला काय करत आहे, हील करत आहे. दोन्ही हात त्या ठिकाणी ठेवायचे आहे शक्य असल्यास. श्वास होल्ड जो केलेला आहे तो सोडायचा आहे हळूहळू बाहेर. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ इन, होल्ड. पुन्हा वाक्य रिपीट करायचं आहे. पुन्हा श्वासाला तिकडे पाठवायचं आहे आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. करत राहायचे हे प्रोसेस 15 वेळा, 20 वेळा, 25 वेळा, जेवढा वेळा तुम्हाला करता. टेक अ डीप ब्रेथ वन मोर टाइम अगेन. थोडं फास्ट करायचं आहे यावेळेस. टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, पुश अँड आउट. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, पुश अँड आउट. वाक्य मनातल्या मनात रिपीट करायचं आहे. मी माझ्या आंतरिक शक्तीने माझ्या शरीरातील XYZ पार्टला हील करत आहे. ओके, वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ इन, होल्ड इट अँड आउट. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ इन, होल्ड इट इनसाइड. वाक्य रिपीट करा अँड लिव्ह. हळूहळू हळूहळू सोडायचं आहे बाहेर. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ. व्हेरी गुड. होल्ड इट. पुश टू द प्लेस एंड धीरे धीरे बाहर छोड़ो. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ इन, होल्ड इट और धीरे धीरे उसको बाहर छोड़ो. लास्ट एक वेळा करायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन, होल्ड. वाक्य रिपीट करायचं आहे आणि हळू 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 बाहेर सोडायचं आहे. नाउ slowly open your eyes everybody. Slowly open your eyes. Slowly open your eyes. Just type one word in the chat box. Is there any change? कोई बदल है? Is there any change in your body? अगर नहीं हुआ है तो इसको और थोड़ा बढ़ाने का है, 20 बार, 25 बार, 30 बार. ठीक आहे. ज्या लोकांना बदल वाटत आहे, ओके, त्याला वाढवायचं आहे. हे प्रोसेस जे आहे वाढवायचं, बिकॉज युअर ब्रीदिंग. आता याच्या मागे सायंटिफिक कारण सांगतो. आवर ब्रीदिंग, आपली जी श्वासाची पद्धती आहे, श्वासोश्वास जो आपण करतो, त्याच्यामुळे सुद्धा आपण बरेचसे जे बॉडीमधले पेन आहेत, मनातले पेन आहेत, या गोष्टींना कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. ओके. सो आता हे जे प्रोसेस तुम्ही शिकले, हे तुम्ही स्वतःही वापरू शकता आणि याला नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला रिपीट करायचं आहे. समजा जर तुम्हाला असं वाटलं, फार तर फार 15 श्वासापर्यंत तुम्हाला समजून जाईल की ती जागा थांबलेली आहे दुखायचं. ओके. जेव्हा आपण पेन किलर घेतो ना, त्यावेळेस हे वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ती जागा थांबलेली आहे असं तुम्हाला जाणवेल आणि नाही जाणवलं तर 5 वेळा, 7 वेळा अजून एक्स्ट्रा करू शकता तुम्ही. ठीक आहे. इज दॅट ओके? गुड. क्लिअर. चलो. नाव लेट्स गो टू द विज्युअलायझेशन प्रोसेस. ही छोटीशी एक, सेम कुठेही असू दे त्रास. ओके. जर तुम्हाला श्वास लांब नाही घेता आला तर शॉर्ट घ्या, काही हरकत नाही. लंग्समध्ये त्रास असेल, श्वास घेता येत नसेल मोठा, तर जो तुमच्या कॅपॅसिटीनुसार घ्यायचं, हळूहळू करायचं. ठीक आहे. क्लिअर. चलो. नाव 5 वेळा आपल्याला ओमचं उच्चारण करायचं आहे. एकदा फुल फुल एनर्जीमध्ये. एनर्जी म्हणजे उड्या मारणे नाही. एनर्जी म्हणजे धांगडधिंगा करणे नाही. एनर्जीचा अर्थ आहे की यू शुड हॅव दॅट पॉवर इनसाइड यू. ओके. दॅट इज कॉल एनर्जी. एनर्जी म्हणजे उड्या मारणे म्हणजे एनर्जी नसते. ठीक आहे. सो
एक लांब श्वास घ्यायचा आहे आता आणि ओमचं उच्चारण करायचं आहे आपल्याला 5 टाइम्स आणि नंतर आपण एक व्हिज्युअलायझेशन प्रोसेस करू, जी आपण काल केली होती तशी. ठीक आहे. थोडंसं त्याच्या पुढं घेऊन जाईल आज तुम्हाला. उद्या अजून पुढं, परवा अजून पुढं असं जाऊ आपण. ठीक आहे, चलो. ओके, क्लोज युअर आईज एव्हरीवन. टेक अ डीप ब्रेथ आणि ओमचं उच्चारण करायचं आहे आपल्याला 5 वेळा, 5 टाइम्स. Slowly, slowly open your eyes. सो गाईज, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, संध्याकाळचा जो आपला क्लास असतो तो शिकण्याचा क्लास असतो आणि सकाळचा जो आपला क्लास आहे हा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव घेण्याचा क्लास आहे. त्यामुळे याच्यात शिकवल्या फार कमी गोष्टी जातील, पण अनुभव दिल्या जातील. त्याला आपण हिलिंग असं म्हणतो. म्हणून सकाळच्या क्लासला आपण हिलिंग क्लब असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि संध्याकाळचा जो क्लास आहे तो शिकण्याचा आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी शिकत आहोत. ठीक आहे. ग्रॅटिट्यूड कसा करायचा आहे, आज अजून काही नवीन गोष्टी शिकू, रोज नवीन नवीन गोष्टी शिकू. त्यामुळे सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्हीही क्लास करा तुमच्या बेनिफिटसाठी. तुमचं जास्तीत जास्त बेनिफिट होईल त्यासाठी. ठीक आहे. चला. सो नाव विल डू अ व्हिज्युअलायझेशन प्रोसेस, जे आपण काल केली होती. की जे काही लाईफमधलं गोल आहे, जिथं कुठं पोहोचायचं आहे, जे काही मिळवायचं आहे, ते आधी आपल्याला इकडे ब्रेनमध्ये आणणं गरजेचं आहे. एखादा लहान मुलगा जर का या क्लासमध्ये आता बसलेला असेल, की जो शाळा शिकत आहे, कॉलेज शिकत आहे, त्याचा गोल असू शकते कदाचित मला चांगले मार्क मिळवायचे आहेत. एखादी महिला जर का या ठिकाणी असेल आणि तिचं गोल असू शकते कदाचित, की मी घरी आहे, आता मला काहीतरी एक्स्ट्रा चालू करायचं आहे किंवा काहीतरी एक्स्ट्रा मला शिकायचं आहे, माझे स्वतःचं अस्तित्व बनवायचं आहे, माझं अर्निंग चालू करायचं आहे वगैरे, वगैरे. एखादा रिटायर्ड पर्सन या या क्लासमध्ये असेल आणि कदाचित त्यांचं गोल असू शकते, की माझं जे हेल्थ आहे, माझं जे आरोग्य आहे, ते पुढचे अजून 5, 10, 15 वर्ष चांगलं राहिलं पाहिजे आणि ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या लाईफमधल्या आता. आता आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि 2, 4, 5, 10 लोकांना मी काहीतरी हेल्प करू शकलो पाहिजे, असं त्यांचा गोल असू शकते. सो आपलं गोल आपण डिसाईड करायचं आहे. प्रोसेस सर्वांसाठी जरी सेम असली, तरी व्हिज्युअलाइज जेव्हा तुम्ही करता त्या गोष्टीला, त्यावेळी तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी जाणवू शकतात. ओके. सो सकाळच्या क्लासमध्ये मॅक्सिमम तुम्हाला मेडिटेटिव्ह आणि अशा काही गोष्टी असतील. त्याचं कारण असं आहे, की हा एक्सपीरियंस क्लास आहे, लर्निंग क्लास नहीं है. ओके. सो शाम को आंखें खोल के सुनना, सुबह आंखें बंद करके फील करना. इज दैट क्लियर एव्हरीबडी? गुड. चलो आगे बढ़े जी. सो काल आपण एक व्हिज्युअलायझेशन केलं होतं गोल्डन हायवेचं. त्या गोल्डन हायवेलाच आपण थोडंसं आज पुढे घेऊन जाऊ आणि अजून बेटर पद्धतीनं त्याला करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. रेडी? चलो. सो
एक दिवस मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन पण शिकवेल सकाळी सकाळी. ठीक आहे. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड बी live with me, and every day you are joining. That is very important. Just a minute, I am opening the. Okay, so everyone ready? Take a deep breath. आंखों को बंद कर लीजिए कोमलता से. अगदी हळुवारपणे शांतपणे डोळ्यांना बंद करायचं आहे. कॉन्शियस राहायचं आहे, झोपायचं नाही आहे आपल्याला. लक्षात असू द्या, आपलं फ्युचर लाईफ आता आपल्याला डिझाईन करायचं आहे. अजून चांगल्या पद्धतीनं, अधिक अधिक चांगल्या पद्धतीनं त्याला बघायचं आहे. काल आपण थोडीशी सुरुवात केली होती. त्या सुरुवातीच्या पुढं आपल्याला जायचं आहे. ओके, सो क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. श्वासाची प्रक्रिया ही चालूच ठेवायची आहे, इन आणि आउट. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं की प्रत्येकाचं गोल, प्रत्येकाचं ध्येय हे वेगळं असू शकते. सो आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहायचं आहे. आणि आता आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. जिथं कुठं तुम्ही आता बसले आहात, इमॅजिन करायचं आहे की तिथून तुमच्यातला एक अंश, तुमचंच एक कॉपी उठून बाहेर जात आहे. तुमचा दरवाजा उघडत आहे आणि दरवाजा उघडल्याबरोबर समोर एक गोल्डन हायवे तुम्हाला दिसतोय आणि तुम्ही त्या गोल्डन हायवेवरून हळूहळू चालण्याचा प्रयत्न करत आहात. हा गोल्डन हायवे दुसरं तिसरं काही नसून हा आपल्या यशाचा मार्ग आहे. आपल्याला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे त्याचा हा मार्ग आहे. दिस इज द वे ऑफ दॅट पर्टिक्युलर गोल. सो असं इमॅजिन करायचं आहे की जसं जसं त्या गोल्डन हायवेवर तुम्ही चालत राहाल तसं तसं तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचणार आहात. आणि त्या गोल्डन हायवेच्या लेफ्ट आणि राईट साईडला तुम्हाला हिरवगार, सुंदर, छान असे झाडं दिसत आहे, फुलं दिसत आहे. आणि त्याच क्षणी थोडं समोर तुम्हाला कोणीतरी उभं दिसत आहे. काही लोक आहेत, पण आता ते कोण आहेत अजून तुम्हाला ते समजत नाही आहे, कारण ते फार दूर आहेत. तर चालत चालत तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ते बघायचं आहे की कोण आहे. जसं चालत चालत पुढे जाता त्या लोकांचे चेहरे थोडे थोडे क्लिअर व्हायला लागत आहेत तुमच्या डोळ्यासमोर. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून तुमचे आई वडील आहेत. आणि ते त्या गोल्डन हायवेवर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी थांबलेले आहेत. दे वॉन्ट टू से यू थँक यू. दे वॉन्ट टू से यू कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या प्रवासासाठी, तुम्ही ज्या ध्येयाकडे जात आहात, ज्या ध्येयाकडे पाऊल ठेवत आहात, त्याच्यासाठी ते तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी तिथे थांबलेले आहेत. त्यांच्याकडे एकदा बघायचं आहे. अगदी नॅचरली फील इट इनसाइड युअर हार्ट अँड युअर बॉडी. जसं तुम्ही फील कराल त्या क्षणाला तसंच फील करायचं आहे. उनके तरफ देखना है आपको. त्यांच्याकडे बघायचं आहे. त्यांना बघून एक स्माईल करायची आहे. तुमच्या आई आणि वडील तुमच्याकडे बघत आहेत आणि ते डोळ्यांच्या माध्यमातून, एक्सप्रेशनच्या माध्यमातून तुम्हाला म्हणत आहेत की कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान काम तू करत आहेस आणि तुला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला मनोमन त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि पुढं जायचं आहे. तुमचं ध्येय तुम्हाला दिसत आहे, पण ते अजून ब्लर आहे. एकदम क्लिअर नाही दिसत आहे, ब्लर आहे ते. पण त्याच्यापर्यंत चालत चालत आपल्याला पुढं जायचं आहे. अजून त्याच रस्त्यामध्ये थोडं पुढे गेल्यावर आणखी काही लोक उभे आहेत. हे लोक कोण आहेत तुम्हाला सध्या दिसत नाही, पण जसं जसं तुम्ही पुढे जात आहात त्यांचे चेहरे थोडेफार क्लिअर होत आहेत. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून तुमचा मित्र परिवार आहे, जे जवळचे लोक, जे जवळचा मित्र परिवार आहे. आणि इमॅजिन करा की ते सुद्धा तुम्हाला तुमच्या या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत, अभिनंदन करत आहेत. तुम्ही घेत असलेल्या मेहनतीसाठी, तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांसाठी ते तुम्हाला अप्रिशिएट करत आहेत, तुमची प्रशंसा करत आहेत. आणि ते सुद्धा डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या माध्यमातून काहीही न बोलता तुम्हाला फक्त म्हणत आहेत की तुला खूप खूप शुभेच्छा.
चांगलं काम करत आहेस आणि असंच करत राहा. आणि ते एक्सेप्ट तुम्हाला करायचं आहे, त्यांना स्माईल करायची आहे, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे, धन्यवाद म्हणायचं आहे. आणि अजून त्या गोल्डन हायवेवर आपल्याला पुढं जायचं आहे. गोल्डन हायवेच्या लेफ्ट आणि राईट साईडला हिरवगार झाडं आहेत, चांगले सुंदर वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. त्या फुलांना बघत त्या हायवेवरून आपण चालत आहोत. त्या हायवेचा जो स्पर्श आपल्या पायाला होत आहे, त्या माध्यमातून एक वेगळंच सेन्सेशन, एक आनंददायी फीलिंग आपल्याला फील होत आहे आपल्या पायाला. थोडं पुढं आपण जातो, अजून काही लोक उभे आहेत. चेहरे त्यांचे अजून क्लिअर नाही आहेत, पण जसं जसं आपण पुढं जात आहोत, त्यांचे चेहरे थोडे थोडे क्लिअर होत आहेत. आणि आता आपला इमिजिएट परिवार जो आहे तो त्या ठिकाणी उभा आहे. आपले हजबंड असतील, वाईफ असेल, आपले मुलं असेल. आणि हा सगळ्यात इमोशनल पार्ट आहे, कारण या ठिकाणी तुमची मुलं, तुमची वाईफ, तुमचे हजबंड, ते तुमच्याकडे बघून अगदी त्यांचे डोळे भरून आलेले आहेत. आणि दे आर फीलिंग व्हेरी व्हेरी हॅपी की तुम्ही तुमच्या प्रगतीकडे, तुम्ही तुमच्या ध्येयाकडे, तुम्ही तुमच्या निश्चयाकडे जात आहात. आणि ते मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणत आहेत, मनापासून तुमचं अभिनंदन करत आहेत, मनापासून तुम्हाला शुभेच्छा देत आहेत की तुम्ही जे काही काम हातात घेतलेलं आहे, जे काही तुमचं ध्येय आहे, ते आरोग्यदायी राहण्याचं ध्येय असेल, ते जास्त पैसे कमवण्याचं ध्येय असेल, ते कदाचित जास्त नॉलेज घेण्याचं ध्येय असेल, ते कदाचित समाजासाठी काही करण्याचं ध्येय असेल, कोणतंही ध्येय तुमचं असेल, त्यासाठी ते तुम्हाला अभिनंदन करत आहेत, शुभेच्छा देत आहेत. त्यांनासुद्धा आपल्याला हात जोडून थँक्यू म्हणायचं आहे, फील करायचं आहे आणि हळूहळू पुढे जायचं आहे. आता शेवटचा टप्पा या मेडिटेशनचा आहे. जसं तुम्ही पुढे जात आहात, एक समोर एक ग्लासचा वॉल तुम्हाला दिसतो एका साईडला, आणि त्याच्या पलीकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ज्याच्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहात. त्या काचाच्या पलीकडे, त्या ग्लासच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि जे जे गोष्ट तुम्ही ठरवली असेल, जे जे गोष्ट ठरवली असेल, ते प्रत्येक गोष्ट तिथे आहे बघा. ट्राय टू सी इट. वो हर चीज वहां पे है. त्याला टच करायचं आहे, त्याला फील करायचं आहे. टच इट, फील इट. टच करा, फील करा, त्याला स्वतःमध्ये सामावून घ्या. फील करा की ती गोष्ट आत्ता होते आपल्यासोबत, आत्ता या क्षणाला. आणि जेव्हा ती गोष्ट होत असेल त्यावेळी कसं तुम्ही फील कराल? सेलिब्रेट कराल, डान्स करावं असं वाटेल, आनंदी वाटेल, ओरडावं असं वाटेल, व्हॉट एव्हर यू फील, ते फील करण्याचा प्रयत्न करा. इनसाइड युअर बॉडी अँड युअर माइंड. इनसाइड युअर बॉडी अँड युअर माइंड राईट नाव. फील इट. थोडंसं वेळ देतो तुम्हाला 30 सेकंदाचा. जस्ट टेक युअर टाईम. फील इट. एन्जॉय इट राईट नाव. Feel it and enjoy it right now. Inside your body, inside your mind, as it is. जर का फ्युचरमध्ये ती गोष्ट झाली, सो व्हॉट यू विल फील? व्हॉट आय विल फील? मला खूप डान्स करावा असं वाटेल, मला खूप नाचावं असं वाटेल, मला खूप एन्जॉय करावं असं वाटेल. आणि आकाशाकडे पाहून, वर पाहून ईश्वराला धन्यवाद द्यावेसे वाटेल की थँक्यू सो मच. कारण मेहनत करणे हे जरी आपलं काम असलं तरी फळ देणे हे त्याचं काम आहे. आणि ते फळ मिळालेलं आहे असं इमॅजिन करायचं आहे की इनसाइड युअर बॉडी एंड योर हार्ट यू आर फीलिंग इट राइट नाउ. पूरे इमोशन के साथ उसको फील करो.
तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यू कॅन हॅव सम मूव ऑफ युअर बॉडी. दोन्ही हात तुम्ही बाजूला करू शकता, वर करू शकता. यू कैन फील इट विथ 100% इमोशन कि वो चीज़ अभी इसी वक्त हो रही है. दिस इज द रूल ऑफ लॉ ऑफ अट्रैक्शन. वेन यू वॉन्ट टू अट्रैक्ट एनीथिंग, यू हॅव टू फील इट इन साइड युअर बॉडी अँड युअर माइंड. और जेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे त्यावेळी एक छोटं सेलिब्रेशन झालं पाहिजे मित्रांनो. सो लेट्स हॅव अ सेलिब्रेशन. If you want to sing, you can sing. If you want to enjoy, you want to enjoy, just enjoy. Oh, feel it inside your body. If you want to sing, you can sing. If you want to dance, you can dance. But just feel it inside your body. Don't open your eyes. Be here 100% for next 1 to 2 minutes only. Okay, just feel it. See that you are enjoying this moment with your family, your friends, everybody around you. They all are giving you good vibes. They are all are dancing with you. They all are enjoying this moment with you. Slowly, slowly. Take a deep breath one more time, guys. Take a deep breath. Take a deep breath. Take a deep breath.
बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. बाहेर सोडायचं आहे. आणि आता तिसरा जेव्हा आपण श्वास घेऊ, दोन्ही हात आपल्याला वर करायचे आहेत. आणि तिसऱ्या श्वासासोबत डोळे उघडायचे आहेत. आणि माझ्यासोबत सोबत एक वाक्य म्हणायचं आहे. ठीक आहे, टेक अ डीप ब्रेथ. दोन्ही हात वर करायचे आहेत, डोळे उघडायचे आहे आणि पूर्ण जोशने म्हणायचं आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. वाव, अमेझिंग. वेलकम, 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 वेलकम एव्हरीबॉडी. Okay, so whatever you are learning in this class, this is not just you know kind of things. Okay, if you want any proof of this, okay, जशी जशी आपण आपली फिजिओलॉजी चेंज करतो, फिजिओलॉजी म्हणजे बॉडीचं जे काही मुवमेंट आहे, ॲज पर दॅट आपले थॉट्स चेंज होतात. आणि जसे आपले थॉट्स चेंज होतात तसे आपले ॲक्शन चेंज होतात. नाव लिहून घ्या 2-3 तुमच्या डायरीमध्ये, जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर. दिलजोत सिंग दोसांज, दिलजोत सिंग दोसांज नावाचा एक व्यक्ती आहे, पंजाबचा. खूप चांगला सिंगर आहे, काही लोकांना माहीत असेल. त्याचे पॉडकास्ट जाऊन बघा. तो सांगतो, त्याने जगातला सगळ्यात मोठा शो केला होता त्याचा सिंगिंगचा. आणि तो सांगतो की जेव्हा मी तो शो केला, त्याच्या कितीतरी वर्षाआधी मी तो शो व्हिज्युअलाइज करायचो, की मी त्या स्टेजवर आहे, एवढे लोक माझ्या समोर आहेत, ते लोक डान्स करत आहेत, मी त्यांच्यासमोर गाणं म्हणत आहे. हे मी 10 वर्ष आधीच व्हिज्युअलाइज केलं होतं की असं होत आहे. आणि तसंच झालं. सो व्हिज्युअलायझेशनची पॉवर फार मोठी आहे. रणवीर कपूर, दीपिका पादुकोण असे हजारो लोक आहेत, विराट कोहली, असे हजारो लोक आहेत की जे यशस्वी झाले. त्यांनी हे सांगितलं की जे आता आम्ही जगतोय ते ऑलरेडी जगलेलो आहे आम्ही. कुठे? इथे, माइंडमध्ये. सो माझा एक छोटासा प्रयत्न होता हा आज, तुम्हाला त्या लाईफच्या जवळ नेण्याचा. रोज असा प्रयत्न आपण करू. बघू आपण किती जवळ जातो. आणि या दिवसांमध्ये जे काही अनुभव येत आहेत तुम्हाला, ज्या काही गोष्टी दिसत आहेत, ऐकू येत आहेत, ज्या काही गोष्टी फील होत आहेत, जे काही नवीन बदल तुम्हाला दिसत आहेत, ते सुद्धा उद्यापासून आपण शेअरिंग घेणार आहोत सकाळी सकाळी. ठीक आहे. सो बी रेडी. ठीक है जी. बी रेडी टू शेयर योर एक्सपीरियंस ऑल्सो. और ध्यान रखना, जितना जितने दिन सुबह आप ये क्लास ज्वाइन करेंगे, वो दिन आपका बहुत बेस्ट जाने वाला है, क्योंकि आपने क्या बोला अभी, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाइफ. ओके. सो हर दिन आपकी जिंदगी का क्या होने वाला है, बेस्ट होने वाला आहे. चला शेवटची ॲक्टिव्हिटी करू, कारण आरोग्य हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सो प्राणायामा करणार आहोत आपण. 50 स्ट्रोक आपण करणार आहोत. कशाचे? कपालभातीचे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या लोकांना त्रास होतो, ज्या लोकांना जमत नाही, कुणाला जबरदस्ती नाही आहे. जे जमते ते करा, जे नाही जमत ते ठीक आहे, ऐका फक्त. ठीक आहे. पण थोडंसं पुश करा, हे मी म्हणेल. पुश करा स्वतःला. ओके. मला खाली बसता येत नाही. प्रयत्न करून बघा. 2 मिनिटं बसा. तिसऱ्या मिनिटाला उठून जा, काही हरकत नाही. आज 2 मिनिटं बसाल, उद्या 3 मिनिटं बसाल, परवा 5 मिनिटं बसाल, असं हळूहळू टाईम वाढेल तुमचा. माझ्या क्लासमध्ये असे कितीतरी लोक आलेले आहेत, जे मला आल्यावर सांगतात की सर, मी 10 वर्ष झाले खाली बसले नाही. मला खुर्चीवरच बसायची सवय होती. मला खाली बसल्याच जात नाही. मला अर्धा तास बसताच येत नाही. माझी पाठच दुखते. आणि ते लोक 8-8 तास माझ्या क्लासमध्ये असे चुपचाप बसलेले असतात, ऑफलाईन क्लासमध्ये. आणि जाताना ते म्हणतात, कसं काय झालं माहीत नाही. मी पण तसंच म्हणतो, कसं काय झालं मलाही माहीत नाही. ओके. सो इट इज नॉट, हम आपण काय देतो, मेसेज काय देतो आपण, ऑर्डर, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. और आपको अगर लगता है कि आपसे नहीं होता है, तो कोई बात नहीं. पुण्यामध्ये ऑफलाईन क्लास असतो आपला, लेवल 2 आणि लेवल 3चा, ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. 2 दिवसाचा असतो, 16 तासाचा. त्या क्लासमध्ये एकदा येऊन बसा तुम्ही. सो तुम्हाला समजेल की हाऊ दिस थिंग्स वर्क. ओके, कसे कसे होत आहेत लोक ह्या गोष्टी. अंडरस्टँड. चलो जी. 50 बार अपने को क्या करना है, ब्रीदिंग करना है. कपालभाती, श्वास फोर्सने बाहेर सोडायचा आहे. ओके. चलो. लक्षात असू द्या, तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसते. त्यामुळे आजचा तिसराच दिवस आहे. सो बी हिअर एव्हरी डे इफ यू वॉन्ट टू सी द चेंज. ठीक आहे. टेक अ डीप ब्रेथ. आणि हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, प्रोसेसमध्ये जायचं आहे. कपालभातीच्या 50 वेळा स्ट्रोक करायचं, 50 वेळा. ओके, 50 टाइम्स.
चलो लेट्स डू इट. 1 2 3 अँड गो. ओके एव्हरीबॉडी, रिलॅक्स 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 रिलॅक्स. थँक्यू 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 सो मच. ओके, तुम्हाला जर का आमच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तुम्हाला जर का आमच्या कोणत्याही एक्झिक्युटिव्ह सोबत बोलायचं असेल, तर एक मी नंबर देतो, 70 20 10 8925. ह्या नंबरवर तुम्ही आमच्या टीमसोबत संपर्क साधू शकता, व्हॉट्सॲपवर किंवा कॉल करून. आणि तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे. 70 10 20 89 25 नंबर चॅटबॉक्समध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज मिळत आहेत, ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओज बघत आहात, रेकॉर्डिंग बघत आहात, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठी. आणि इंस्टाग्राम जर तुम्ही वापरत असाल, तर त्या इंस्टाग्रामवर दररोज आम्ही काहीतरी शेअर करतोय, 28 दिवसाच्या 28 ॲक्टिव्हिटी. ओके. तर त्या ॲक्टिव्हिटी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला काय करा, फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामची लिंक तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा आलेली आहे आणि चॅटबॉक्समध्ये सुद्धा आलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर, आता बरेचसे जे यंग लोक आहेत, ज्यांचं वय 50 60 70 आहे, असे यंग लोक इंस्टाग्राम वापरत नसतील असं मला वाटते. पण जर वापरत असतील तर त्यांनी काय करायचं आहे, तिथे फॉलो करून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला 28 दिवसाच्या 28 ॲक्टिव्हिटीज तिथं येणार आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही पुन्हा रिपीटमध्ये करू शकता. त्यानंतर व्हॉट्सॲप जो कम्युनिटी आहे त्याची जी लिंक आहे ती दिलेली आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. ओके. पॉडकास्ट कोणाचं ऐकायचं आहे, त्याचं नाव आहे दिलजोत सिंग दोसांज. दिलजोत सिंग दोसांज. त्याचं मॅनिफेस्टेशनचा पॉडकास्ट ऐका, मॅनिफेस्टेशनचा. तो काय सांगतो बघा. ठीक आहे. ओके जी. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी सकाळी या क्लासला येत आहात. भगवान आपका भला करे, आपके दिन दुगनी रात चौगुनी तरक्की हो, और आप खूप बडो, है ना, खूप आपले जीवनामध्ये सुख, आनंदी, शांती, समृद्धी सगळं काही आपल्याला भेटो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर.